दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कथा श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी एका क्षयरोग्यास रोगमुक्त केले ती कथा. एक क्षयरोगाने ग्रस्त असलेला गृहस्थ कुरगड्डीस आला होता. त्याला मधुमेहाचा आजार व अन्य व्याधी सुद्धा होत्या. त्याला पाहून श्रीपाद प्रभूंना त्याचा खूप राग आला. तो पूर्वजन्मात एक कुख्यात चोर होता. त्याने अनेक निरापराध लोकांची संपत्ती हिरावून घेऊन त्यांना निर्धन केले होते. एका उपरकन्येच्या पित्याने तिच्या विवाहासाठी संपत्ती जमा करून ठेवली होती. ती या दुष्ट चोराने हिरावून नेली. त्यामुळे त्या कन्येचा विवाह होऊ शकला नव्हता. वरदक्षिणा देण्यास धन नसल्याने योग्य वर मिळू शकला नाही. शेवटी एक वृद्धवर वरदक्षिणेशिवाय विवाहास तयार झाला. या विवाहाच्या प्रस्तावामुळे त्या तरुण उपरकन्येने आत्महत्या केली होती. पूर्वजन्मीची अशी कर्म असलेला तो क्षयरोगी अत्यंत दीन अवस्थेत श्रीपाद प्रभूंच्या जवळ आला आणि मोठ्या कारुण्यपूर्ण वाणीने श्रीपाद प्रभूंना त्या दुर्धर व्याधीतून सुटका करण्याची विनंती केली. दयावंत प्रभूंनी त्याला पंचदेव पहाड येथील गोशाळेत झोपण्यास सांगितले. तेथे डासांचा खूप त्रास होता. तहान लागल्यास पिण्यास पाणी सुद्धा नव्हते. त्या रात्री त्या रोग्यास एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात एक राक्षस त्याचा गळा दाबून मारत असल्याचे दिसले. तो घाबरून उठला. इकडे तिकडे पाहिले आणि ते स्वप्न असल्याची खात्री झाल्यावर तो पुन्हा झोपला. त्याला पुन्हा एक स्वप्न पडले. एक मोठा दगड त्याच्या छातीवर ठेवला असून त्याच्यावर एक बलवान मल्ल बसलेला दिसला. या दोन्ही स्वप्नामुळे त्याच्या कर्मफळाचा परिष्कार होऊन तो आपल्या क्षयरोगापासून व अन्य व्याधीपासून मुक्त होऊन निरोगी झाला. अनेक वर्ष क्षयरोगाने ग्रस्त अशा रोग्यास श्रीपाद प्रभूंनी स्वप्नात शिक्षा देऊन कर्ममुक्त केले. श्रीपाद प्रभूंच्या कारुण्यमय स्वभावास सीमाच नव्हत्या. हेच खरे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींची ही कथा आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.